हॅलो मित्रांनो, आज आपण काहीतरी नवीन जुगाड करतोय या डोंगळ्यांच्या मधमाशींसाठी, कारण त्याच्यावर एक पण मधमाशी नाही आहे. मग आता आपण काहीतरी नवीन जुगाड करून तुम्हाला दाखवतो मी पुढे काय करतोय आम्ही. आपण पहिले गूळ टाकून घेतला आणि मग फेमस करते. आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आज. बघा, गूळ टाकला तो बी चांगल्या क्वालिटीचा, एक नंबर क्वालिटी. हां, ऑर्गॅनिक गूळ आणलाय मी. मग आपण ताक आणलंय अर्धा लिटर, अर्धा किलो गूळ, अर्धा लिटर ताक. मसाला साधू दे मला काय माहिती होते साधू दे अशा पद्धतीने प्रयोग करणार आहे आपण कोण ही बघा, इलायची पण आणली आपण, एक पुडी इलायची. हे बघा इलायची, छान प्रकारे इलायची बघा. ते इलायचीचं काम इलायची करणार आहे, त्याच्यात सेंटचं तुम्हाला दाखवतो मी पुढे कसं करतोय आम्ही. अशा पद्धतीने आपण चुलीवर ठेवलंय आता ते, आणि आता उकळायचं काम करतो आपण. बघा, अशा पद्धतीने जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत उकळत राहायचं. हे बघा, दूध, ताक, गूळ आणि इलायची हे टाकलंय आपण. अशा पद्धतीने उकळवायचं ते खूप, जोपर्यंत वास येत नाही चांगल्या पद्धतीने त्याचा उकळत राहायचं. आणि असं दररोज 2-3 दिवस करायचं ट्राय. बघा कसं उकळतंय ते खूप, आणि याचा वास असा मस्त येतोय की आपल्या डोंगळ्यांपर्यंत जाईल आणि मधमाशी ॲट्रॅक्ट होईल व तिकडून इकडं येण्याचे काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय पण चालणार नाही. आणि प्रयत्न केलेच पाहिजेत, तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी यश येतं. आणि याच्यात लाजून चालणार नाही. कोणी काय म्हणाल, कोण काय म्हणणार नाही, सोडून द्यायचं आहे सगळं. बघा, इकडं आपला प्लेन प्लॉट आहे, छान प्रकारे आहे. इकडं जरासा कुत्र्याने अशा पद्धतीने आपण साडी पण फिरवणार आहे, परागीभवन करणार आहे डोंगळ्यांवर. आणि सतत 8 दिवस फिरवायची ती, दररोज एकदा, दिवसातून एक वेळेस. अशा पद्धतीने बघत राहा तुम्ही. अशा पद्धतीने आपण फिरवतोय. हे बघा, आपले दोन्ही बंधू छान प्रकारे फिरवायचं काम चालू आहे. आणि हे बघा, मस्त फिरवत आहे. आणि असा प्रयोग सतत 8 ते 10 दिवस करावा लागणार आहे, तेव्हा काहीतरी कुठं फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 साठी लवकरच पार्ट 2 पण देणार आहे मी याचाच.